नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री शिरगोंदेकर आणि कॅमेरामॅन अजिंक्य सावंत. आता आपण आहोत माझगाव या ठिकाणी. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या प्रकल्पातील बोगद्याचं लॉन्चिंग, TBM लॉन्चिंग ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आपण आता आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या TBM लॉन्चिंगचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. मुंबई कोस्टल रोड, मुंबई मेट्रो 3 या दोन महत्त्वपूर्ण भूमिगत बोगदा प्रकल्पांनंतर आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प MMRDAच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 15 ते 20 मिनिटांचा प्रवास कालावधी हा कमी होणार आहे. यासोबतच 18,053 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये 2 बोगदे असतील, यातील 3 मार्गिका असतील. या 3 मार्गिकांमध्ये एक मार्गिका जी असेल ती आपत्कालीन मार्गिका असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. TBM जे आहे या प्रकल्पातील पहिला बोगदा खणण्यासाठी, भुयारीकरण करण्यासाठीचं जे TBM आहे त्या TBMचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पाचा पूर्णत्वाचा कालावधी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 2028 डिसेंबर 2028 हा अंदाजित कालावधी ठरवण्यात आलेला आहे. हा प्रकल्प नेमका का महत्त्वपूर्ण आहे, मुंबईकरांना या प्रकल्पाचा नेमका काय फायदा होणार आहे ते देखील जाणून घेऊयात. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई या मार्गाद्वारे, या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाणार आहेत. इंधनाची बचत होणार आहे, तसेच वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असेल ते देखील कमी होण्यास मदत होईल असं सांगण्यात येत आहे. हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन 3च्या खालून हा प्रकल्प जात आहे. आपल्याला माहिती की भूमिगत मेट्रो मार्गिका मुंबई मेट्रो 3 ही मुंबईकरांच्या पसंतीस पडत आहे. मोठ्या संख्येने मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी ही मार्गिका वापरत आहे. आता या मार्गिकेच्याही खालून मरीन ड्राईव्ह आणि ऑरेंज गेट हा जो काही टनल आहे तो जवळपास 50 मीटर खालून जाणारा आहे. या प्रकल्पाची एकूण जी लांबी आहे ती जवळपास 10 किलोमीटर आहे, म्हणजे 9.96 किलोमीटर इतकी आहे. यातला 7 किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. याच भूमिगत मार्गाच्या बांधणीसाठी आज भुयारीकरण करण्यासाठीचं TBM लॉन्चिंग करण्याचा सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. हा बोगदा अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीने बांधला जाणार आहे. आपल्याला माहिती की मुंबई कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो देखील अशाच पद्धतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून बांधण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने हा जो बोगदा असणार आहे त्यामध्ये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम बसवण्यात येणार आहे. म्हणजेच आग प्रतिरोधक यंत्रणा असेल, पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था असेल, आधुनिक पद्धतीचं वाहतूक विनिमय इंटेलिजन्स देखील असणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतू प्रकल्पाप्रमाणेच मुंबईकरांसाठी एक अद्ययावत पायाभूत सुविधा ठरणार आहे. डिसेंबर 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची एक कालमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सांगितलं की साधारण 6 महिने आधीच हा प्रकल्प पूर्ण व्हावा, इतक्या वेगाने या प्रकल्पाची बांधणी करण्यात येणार आहे, उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई इन मिनिट्स हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विजन आहे. याच विजन मधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय. त्यामधला एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आगामी काळामध्ये या प्रकल्पाविषयीची अधिकाधिक माहिती आपण घेणार आहोत. हा प्रकल्प नेमका काय असणार आहे, याचे महत्त्वाचे टप्पे नेमके काय असणार आहेत, याविषयी आपण काल महा MTVच्या YouTubeवर एक व्हिडिओ एक्सप्लेनर केलेला आहे. त्यामध्ये देखील माहिती दिलेली आहे. ती तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता. धन्यवाद.